बुलढाण्यात उपवन संरक्षकांच्या शासकीय निवासस्थानी विषारी घोणस साप आढळल्यानं काही वेळ खळबळ उडाली। वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनं सर्पमित्रांच्या मदतीनं त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं। रेस्क्यू केलेल्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे। बुलढाण्याचे उपवन संरक्षण जमीर शेख यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर वन कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना अतिशय विषारी जातीचा घोणस साप दिसून आला। साप दिसताच परिसरात एकच धावपळ उडाली। यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना पाचारण करण्यात आलं। त्यांनी घटनास्थळी पोहोचून अत्यंत सावधगिरीने आणि सुरक्षित पद्धतीने घोणस सापाचे रेस्क्यू केलं। सर्पमित्रांनी सापाला कोणतीही इजा न होता पकडून सुरक्षित डब्यात ठेवलं। वन विभागाच्या माहितीनुसार रेस्क्यू करण्यात आलेल्या सापाला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। तसेच नागरिकांनी साप आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वन विभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।